श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो, आपल्या आजच्या चर्चेचा विषय हा आहे की ज्या व्यक्तींना घाणेरडी वाईट स्वप्ने, संभोग आदीसारखी दृश्ये वारंवार दिसून येतात. स्वप्नामध्ये किंवा पूजापाठ करतेवेळी अंगात दुखणे राहते, पूर्ण दिवसभर अंगात दुखत राहते आणि खास करून पूजा करतेवेळी हे दुखणे वाढत जाते. राग सुद्धा खूपच जास्त येतो, मनात वाईट विचारही येतात. तर अशा व्यक्तींसोबत ती अशी कोणती शक्ती आहे जिच्या कारणास्तव जर असे काही घडून येत आहे, या विषयाच्या बाबतीत मी आज चर्चा करणार आहे. बघतो, हा विषय खूपच इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्ही या व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत माझ्यासोबत बनून राहा आणि या व्हिडिओच्या माहितीला अगदी बारकाईने समजून घ्या. स्किप करून ऐकू नका, कारण की असे केल्याने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणारी माहिती तुम्हाला पूर्णपणे समजून येणार नाही. त्यामुळे या माहितीला तुम्ही ऐकणे जरुरीचे राहील. बघतो, माहिती फारच सुंदर आहे. व्हिडिओ सांगण्यात येणारी माहिती जर तुम्हाला पसंत आली तर मला कमेंट्स करून कळवण्यास मात्र विसरू नका. तर बघतो, स्वप्नांच्या माध्यमातून घाणेरडे स्वप्ने दिसणे हे का होते? पूजा करतेवेळी मनात वाईट घाणेरडे विचार येतात, अंगात दुखणे राहते आणि कधी कधी तर हे दुखणे एवढे वाढते की ज्यामुळे तुम्ही पूजापाठ करूच शकत नसता. तुमची पूजापाठ खंडित होते आणि तुम्ही त्याला सोडून देता. मनात येणाऱ्या वाईट विचारांच्या कारणांमुळे तुमच्या मनामध्ये आपणा स्वतःविषयी एवढी लाज, शरम निर्माण होते की तुम्ही स्वतःला एका अपराधीप्रमाणे पापी समजू लागता आणि आपली पूजा त्वरित बंद करता. तुम्हाला रागही एवढा जास्त येऊ लागतो की तुम्ही तुमच्या घरातील किमती वस्तूंनाही तोडू फोडू लागता. अगदी क्षुल्लक कारणांवरूनही तुम्हाला खूपच जास्त राग येऊ लागतो. तुम्ही खूपच जास्त चिडचिड करू लागता. मग अशा वेळी तुम्ही हे सुद्धा पाहत नाही की ती समोरील वस्तू किती किमती आहे की नाही. मग ती उपयोगी असो अथवा नसो, तुम्ही तिला फोडून तोडून टाकता. तुम्ही दारू सुद्धा पिऊन तोडू शकता. कारण की बघतो, या सर्व घटना त्या शक्तीच्या प्रभावाच्या कारणाने तुमच्या हातून घडून येतात, जे की तुमच्या सोबत आहे. ती शक्ती हे इच्छित नाही की तुम्ही पूजापाठ करावी, तुम्ही सुख शांतीने राहावे, तुमच्या घरामध्ये समृद्धी यावे. हे सर्व काही ती पॉवर तुमच्या बाबतीत व्हावे असे अजिबात इच्छित नसते. तर ती पॉवर कोणती आहे? काय ती तुमच्या इष्टदेवतेची आहे? तर असे मुळीच नाहीये. बघतो, सर्वात आधी तुम्ही या संभ्रमाला तुमच्या मनातून पूर्णतः काढून टाका की कोणत्याही देवतेची शक्ती तुम्हाला असे करण्यास भाग पडत नाही, असे करण्यास तुम्हाला अजिबात प्रेरित करत नाही. कारण की देवतेची शक्ती ही सकारात्मक शक्ती असते, जी तुमच्या रचनात्मक कार्यांमध्ये आपला सहयोग प्रदान करत असते. परंतु तिथेच बघतो, जी विध्वंसक शक्ती आहे, जिला आपण निगेटिव्ह पॉवर बोलतो, नकारात्मक शक्तीही बोलतो, ती तुमच्या शरीरात आहे, ती तुमच्या घरामध्ये आहे आणि ती हे मुळीच इच्छित नाहीये की तुम्ही पूजापाठ करावी. कारण की पूजापाठ केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक शक्तीचा अंश वाढेल आणि याने त्यांना कष्ट होतील. त्यांना तुमचे घर, तुमचे शरीर सोडावे लागेल. त्यामुळे अशा शक्तींपैकी कोणीही हे अजिबात इच्छित नाही की ज्या घरामध्ये त्या वर्षानुवर्षे राहत आहे, ज्या शरीरामध्ये त्या बऱ्याच वर्षांपासून आहे, तर त्या अशा शक्ती एवढ्या सहजासहजी त्या घराला, त्या शरीराला सोडायला तयार होत नाही. तर त्या अनुरोध निर्माण करतात. त्या निगेटिव्ह पॉवर तुमच्यासोबत अनुरोध निर्माण करतात, पूजापाठ करण्यावरून तुमचे मन विचलित करतात. तर अशा वेळी तुम्हाला काय करायचे आहे? तर तुम्हाला करायचे हे आहे की तुम्ही संकल्प घेऊन, पहिली बाब तर ही तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही पूजापाठ करत आहात, साधना करत आहात, तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये जे पण वाईट घाणेरडे विचार येत आहेत त्यांना येऊ द्यावे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल तर त्यांना अजून अधिक बळ येईल, ज्याने तुमचे ध्यान त्यांच्याकडे वळले जाईल आणि तुमच्या त्या ध्यानापासून त्यांना शक्ती मिळेल. आणि त्या शक्ती हेच इच्छितात. बघतो, निगेटिव्ह पॉवर हेच इच्छित असते की तुम्ही आमच्याकडे आकर्षित व्हावे आणि तुम्ही तुमच्या पूजापाठवरून आपले लक्ष विचलित करावे. तर तुम्हाला हा चुकूनही विचार करायचा नाहीये, पूजापाठ बंद करायचा नाहीये, मंत्रजप, नामजप अजिबात बंद करायचा नाहीये. तुम्हाला फक्त पूर्ण फोकस करायचा आहे तुमच्या साधनेवर. वाईट विचार येत आहेत तर येऊ द्यावे. कारण की तुम्ही असे केल्याने ती एक वेळ अशी येईल की हळूहळू ते तुमच्या समोर कमकुवत बनत जातील, कमजोर पडत जातील आणि ते वाईट विचार तुमच्या मनात येणे आपोआपच बंद होऊन जातील. तुमचे मन पूर्णपणे तुमच्या साधनेमध्ये लागू लागेल आणि तुम्ही तुमच्या पूजापाठमध्ये हळूहळू तरक्की करू लागाल. ती निगेटिव्ह पॉवर तुमचे घर सोडून अथवा तुमच्या शरीराला सोडून पूर्णतः बाहेर निघून जाईल, नष्ट होऊन जाईल. तर तुम्ही करायचे काय आहे की फक्त एवढेच करायचे आहे की तुम्ही ज्या पण इष्ट देवी देवतेची पूजा करता तिथे तुम्ही तुमचा पूर्ण फोकस लावून पूजा करत राहा. ज्या पण अडचणी येत असतील तर त्यांना तुम्ही सहन करत चला. फक्त त्या वेळेसाठी त्यांना सहन करा आणि त्यानंतर
ते स्वयं तुमच्या समोर कमजोर पडू लागते आणि त्यांना तुम्हाला सोडून जावेच लागेल. जर तरीही तुम्हाला वाईट विचार येत असतील, वाईट स्वप्ने येत असतील, संभोग दृश्य दिसत असतील, बंद झाले नाहीत, तुम्ही साधनाही करत आहात तरीही ते बंद झाले नाहीत, तर तुम्ही एक काम करा. खूपच सटीक उपाय तुम्हाला आता मी सांगण्यात जातोय भक्तो. लक्ष देऊन काळजीपूर्वक समजून घ्या. तुम्ही संकल्प घेऊन हनुमान चालिसाचे 11 पाठ रोज करण्यास सुरुवात करा. संकल्प करू की आम्हाला 11 दिवस करायचं आहे किंवा 9 दिवस करायचं आहे अथवा 21 दिवस करायचं आहे. तर यास तुम्ही नियमितपणे संकल्प करून करण्यास सुरुवात करा. अशा वेळी तुम्हाला या संकल्पाच्या कालावधी दरम्यान हे ध्यानात ठेवायचे आहे की घरामध्ये दारू, मांस, मच्छी, मटण या वस्तूंचा तुमच्या घरात प्रवेश होता कामा नये. तुमच्या शरीरालाही यांचा स्पर्श होता कामा नये. आणि या विषयीच्या बाबतीत तुम्ही तुमच्या घरवाल्यांनाही समजावून सांगा. जर ते मानत असतील तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला तर या गोष्टींची पाळणूकही करायचीच आहे. जिथे कांदा लसणाची गोष्ट असेल तर तुम्ही खाऊ शकता, घरचेही खाऊ शकतात. परंतु तामसिक पदार्थांचे सेवन जसे की अंडा, मच्छी, मटण, चिकन, दारू या पदार्थांचे तुम्ही तुमचा संकल्प पूर्ण होईपर्यंत त्याग करावा. कारण की जेव्हा घरामध्ये निगेटिव्ह पॉवर असते तेव्हा या गोष्टींची आपोआपच तुमच्यात इच्छा निर्माण होते यांना खाण्याची, यांना घरात घेऊन येण्याची. ती निगेटिव्ह पॉवर हेच इच्छित असते की तुम्ही सात्विकतेमधून विचलित व्हावे. तर तुम्हाला सुरुवातीस तुमच्यावर पूर्णतः कंट्रोल करायचा आहे. मग नंतर काही काळानंतर तुम्हीच पाहाल की तुमचे विचार आता शांत झालेले आहेत, वाईट विचार येणे बंद झालेले आहेत, राग शांत झालेला आहे. अंगात पूर्ण शरीरामध्ये जे दुखत होते, ज्यामुळे तुम्ही पूजापाठ करू शकत नव्हता, मध्ये सोडून उठून जात होता, तर ते सर्व काही आता होणार नाही. काही कालावधीपर्यंत पूर्णतः ध्येय धारण करून तुम्ही तुमच्या साधनेला करत राहा. सोबतच पूर्ण फोकस लावा तुमच्या पूजापाठ साधनेवर आणि मग पहा तुमच्यासोबत काय काय चमत्कार होतात. ती निगेटिव्ह पॉवर कशा प्रकारे कमजोर होईल, एकतर नष्ट होऊन जाईल किंवा मग तुमचे घर सोडून निघून जाईल, आणि तीही कायमची. कारण की तोपर्यंतसाठी तुमच्या आतमध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तिचा अंश एवढा जास्त वाढून जाईल की मग ती निगेटिव्ह पॉवर तुमच्या आतमध्ये पुन्हा प्रवेश करूच शकणार नाही आणि तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा काही प्रभाव पाडूच शकणार नाही. तर बघतो, ही जी तुम्हाला वाईट स्वप्ने येतात, घाणेरडी दृश्य दिसून येतात, शरीरात दुखत राहते, राग खूपच अधिक येत राहतो, मनात वाईट निगेटिव्ह विचार जे येतात, तर यापुढे या गोष्टींवर तुमचा पूर्णपणे कंट्रोल होऊन जाईल आणि तेव्हा तुम्ही तुमच्या पूजापाठ साधनेत तरक्की करण्यास सुरुवात करा. तर बघतो, या गोष्टींची काळजी घ्या आणि आपल्या साधनेला अजिबात कधी बंद करू नका. मग भले किती विरोध, समस्या, अडचणी का नाही येऊत, तुम्ही पूजापाठ साधनेला करत राहा. तुम्ही कायम लक्षात ठेवा की ही सर्व निगेटिव्ह पॉवर आहे जी या सर्व गोष्टींना करण्यास अडवत आहे आणि आपल्यासोबत अशा घटना निर्माण करून घडवून आणत आहे. आणि हो, तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला भोग प्रसाद अवश्य द्यावा. यात 2 लवंग, 1 बत्ताशा असला तरी चालेल किंवा मग मिठाईचा 1 तुकडा असो. तुम्ही तुमच्या देवतेला प्रसाद दाखवण्यास सुरुवात करा. आता मानून चला की तुम्ही भगवान श्री शिवशंकरांची पूजा करता, तर मग त्यांचा सोमवार हा खास दिवस आहे. तर तुम्ही सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये किंवा रात्री जेवणापूर्वी तुम्ही त्यांना भोग प्रसाद दाखवा आणि मग पहा ती शक्ती किती लवकर जागृत होते. आणि जशी तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होईल, त्याची सकारात्मक शक्ती जागृत होईल आणि जशी ती तुमच्या शरीरात, घरात प्रवेश करण्यास सुरुवात करेल, ही नकारात्मक शक्ती त्या क्षणी तुमचे शरीर अथवा तुमचे घर स्वतःहून सोडून बाहेर निघून जाईल किंवा मग जिथल्या तिथेच नष्ट होऊन जाईल. तर बघतो, ही जी काही माहिती मी तुम्हाला आज इथे दिलेली आहे ती तुम्हाला खूपच उपयोगी सिद्ध होईल अशी मी आशा बाळगतो. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.